शुभम भाई नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज कसं नियोजन कसं झालं होतं नियोजन केलं होतं आपले सौरभ दादांनी नियोजन केलं होतं. सौरभ दादांचा कॉल आला होता की दादा असं असं कृषी महोत्सव आहे, मला यायला लागतं. दादांचं आमचं बोलणं झालं आणि मग इथपर्यंत आलो. काय सांगाल सौरभ भाईंमुळे एवढं मोठं नियोजन केलं मुंबईवरच बैलाला काय सांगाल भाऊंचं नियोजन म्हणजे टॉपचं नियोजन असते, काय विषयच नाही त्याच्याबद्दल. कारण की पूर्ण सोय आमची भाऊनी केली, कुठेच काही कमी पडून दिलं नाही आम्हाला. सगळी नाही तिकडे सौरभ भाई टू जेट सोय केली. हा म्हणजे आपलं आलं राणी बिणी सगळं सगळं आहे का? एकदम टॉपची सोय. काय सांगाल किती प्रवास लागला काय? प्रवास लागला आम्हाला 200-250 किलोमीटरचा प्रवास झाला. हा हा आणि भाऊ भाऊ होती गोट्यावर सर्जन मथुर काय सांगाल काय विषयच नाही. आता इथनं मुंबईत पण सज्जा गेलाय पुढं. सज्जा आणि मथुर आपले एकत्र गोट्यावरती असतील. बोनवली पाटील एक बिनजोड खेळायचं आमचं नियोजन झालंय. दोघंच पळणार आहे एकत्र? नाही, दोघं नाही पळणार, पहिल्यामध्ये पळणार. ओके ओके ओके. आता बिनजोड चालू झाले काय बोलाल शुभम भाई? बऱ्यापैकी फोकस असतो तुमचा तिकडे आहे ना? काय सांगाल? बिनजोड चालूच आहे, त्याच्यामुळे काय बिनजोडला मथुर अजून तावात पळतो. एक दुसऱ्या फेऱ्या पहिले फेरा काढल्यानंतर ते सेमी सारखा दुसऱ्या फेऱ्याला एकदम फेऱ्यात बघितलंच आहे ना शुभम भाई? अजून तोच ताव आहे. तर आता गॅप देता ना शुभम भाई चांगला? हो, आता गॅप म्हणजे आता 30 तारखेला पळवलं होता, त्याच्यानंतर इकडे यायचं म्हणून 7 तारखेला 2 फेरे काढले होते. आता डायरेक्ट 14ला किंवा 11 तारखेला पळताना दिसत. समीर भाईंबद्दल काय बोलाल 2 शब्द? भायांबद्दल काय बोलू तेवढं कमी आहे, कारण की नियोजन पण भैया करतो आणि सुट्टी पण करतो. आजपर्यंत मथुर कोणाला टिकून देत नाही, पण भैया एकदम नो टेन्शन वाली सुट्टी करतो. आहे ना भैया पुढे नाही आहे ना? काय विषय नाही. कसं वाटलं कोकण वासियांचं प्रेम काय सांगाल शुभम भाई? प्रेम तर काय भरपूरच आहे, काय विषय नाही. कारण की एवढा सारा प्रतिसाद मिळतोय का बोलून सोय नाही. कारण की मथुर येऊन इथे 3 ते 4 तास झाले, पण पब्लिक काय अजूनपर्यंत कमी झाली नाही. आणि मला वाटतं काय जाईपर्यंत कमी होणार नाही, एवढी पब्लिक आहे. फोटो काढायला पण 2 साईडने 2 रांगा चालू आहेत आणि भरपूर सारा प्रेम भेटतोय कोकणातील लोकांना. तुमच्यावर पण फोटो तेवढंच काढलं ना? हो हो. सौरभ भाई काय सांगाल? एवढी सगळी मोठी नियोजन केली शुभम भाई जसं म्हणले एका शब्दावर बैल आला ना शुभम भाई, काय सांगाल सौरभ भाई? नाही, त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी फक्त एकच दिवस त्यांना जाऊन भेटलो होतो. नंतर दुसऱ्या दिवशी फोन केला तर ते मला म्हटले मी तुम्हाला सांगतो, आणि 2 दिवसातच त्यांनी मला लगेच सांगितलं आणि 9 तारखेला ते बैल घेऊन आले. काय सांगाल कसं झालं नियोजन आज कोकण वासियांना तुमच्यामुळे बैल बघायला भेटले? सौरभ भाई प्रदर्शन असेल तुमचं सगळं काय सांगाल? नाही, चांगलं वाटतंय की एवढे मोठमोठे नंदी आहे आपल्या प्रदर्शनामध्ये. यादव साहेबांच्या नियोजनामध्ये हे एवढं मोठं कोकणातलं प्रदर्शन भरतं आणि त्या प्रदर्शनामध्ये सगळी मोठमोठे नंदी येतात, लोकांना बघायला भेटतात, आनंद वाटतो. शुभम दादा समीर भाईंबद्दल काय बोलाल? शुभम दादा आणि समीर भैया दोघं पण म्हणजे त्यांची आणि माझी जवळचीच ओळख आहे. पण आता एक 10 दिवसामध्ये असं झालंय की असं वाटतंय की आपलं ओळख आपली खूप वर्षाची असल्यासारखी. म्हणजे चांगली म्हणजे मैत्री एक चांगली झाली आहे. म्हणजे बोलणं चांगलं सगळं सगळं म्हणजे कंटिन्यू बोलत करत. आता बघितलं काल सगळं नियोजन केलं, काय सांगाल नियोजनाबद्दल? काल बघितलं आपण सकाळी गेलो होतो गोठ्यावर, काय सांगाल? नाही, काल जे कालचं पण नियोजन होतं किंवा मी जेव्हापासून त्यांना भेटलो किंवा त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलोय तेव्हापासून जे त्यांचं म्हणजे आपल्याबरोबर असलेलं म्हणजे नातं तयार झाले ते खूपच चांगलं झालं. फर्स्ट टाइम झाला आहे ना शुभम भैया? मागच्या वेळी पण आलो होतो जेव्हा तुम्ही आलेच होते तेव्हा पण. आणि आता आलोय आणि ताई बोलल्या का पुढच्या वर्षी पण यायला लागेल, तर आवडतील 100%. नमस्कार. नमस्ते. श्वान क्षेत्रात बी नाव झालेलं असं कळलं समीर भाई आमचं? हो, पुस्तकाच्या मैदानात आपल्या दादाच्या नावावरती 2 श्वान पळालेले, चांगल्यारीत्या पळाले. त्यातला एक श्वान फायनल साठी पात्र झाला. म्हणजे दादांच्या नावावरच यश आहे असं म्हणतोय? दादांचे म्हणजे कुमार पाटील आडवली कल्याण ह्या नावालाच यश आहे. आणि आम्ही सगळी आमची टीम आहे त्याच नावासाठी झटत असते. काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल समीर भाई? कसं नियोजन आमचे यादव मॅडम किंवा यादव सर असतील, पुढे भव्य दिवस मोठं नियोजन असतं चिपळूण मध्ये कृषी प्रदर्शन. तिथं आम्हाला त्यांनी इन्व्हाइट केलं, आमचा पण सेलिब्रिटी म्हणून शेवटच्या दिवशी बोलवला आणि एवढी प्रचंड गर्दी बघून खूप आनंद झाला आम्हाला. भारी वाटतंय ना समीर भाई? तुमच्यावर फोटो बिटो करायला माणसं आलेत, काय सांगाल त्याच्याबद्दल? प्रेम करतात आमच्यावर, असंच प्रेम आमच्यावर आणि मथुरवर राहू द्या, तुमचे आशीर्वाद राहू द्या, एवढंच सांगेन त्यांनी.